राम नारायण राम. या पृथ्वीवर अनेक लोक मोठमोठ्या महालांमध्ये राहतात तर काही जण झोपड्यांमध्ये. जर पृथ्वीवर वैयक्तिक मालकी हक्क नसते तर असं अंतर पडलं नसतं. आकाशात कोणत्याही तारा नक्षत्रांसाठी उंच नीच मोठे छोटे असं भेदभाव नसतो. आकाशात असंख्य तारे आहेत. पृथ्वीवर कोणताही माणूस कोणताही शास्त्रज्ञ सांगू शकत नाही की आकाशात किती तारे आहेत. मग लोकांच्या मनात असा विचार का येत नाही की आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, मृत्यूनंतर कुठे जाणार आहोत. आकाशाला माहिती असतं की पृथ्वीवरचे माणसं कसे आहेत, किती चांगले आहेत, किती वाईट आहेत, किती विवेकबुद्धीने काम करतात, किती विचार न करता कृती करतात. सगळं आकाशाला समजतं. कोणतेही काम करण्याआधी माणूस विचार करतो की हे त्याच्यासाठी चांगलं आहे की वाईट. निसर्ग देखील त्याला विचार करण्यासाठी मदत करतो आणि त्यानंतर निसर्ग व विचार यामध्ये विवेक सामील होतो. तो माणसाला सांगतो की काय करावं, काय करू नये, काय चांगलं आहे, काय वाईट आहे त्याच्यासाठी. पण तरी सुद्धा माणूस आपल्या विवेकाची ऐकत नाही. प्रत्येक माणूस जाणून बुजून चूक करतो. आपल्या कृतींसाठी तो स्वतःच जबाबदार असतो. पृथ्वीवर असा एकही मनुष्य नाही ज्याने कधीच चूक केलेली नाही. पूर्वीच्या काळात चुलीवर स्वयंपाक केला जात असे. मी एका गावात एका घरात गेलो होतो. तिथे एक महिला चुलीवर स्वयंपाक करत होती. तेव्हा तिचं लहान मूल धावत आलं आणि चुलीजवळ स्वतःहून थांबलं. आईने त्याला थांबायला सांगितले नव्हते पण तो थांबला कारण त्याच्या मनाच्या विवेकाने त्याला थांबायला सांगितले. त्याला माहिती होतं की पुढे गेला तर जळेल. पृथ्वीवर चोर, दरोडेखोर हे सगळे विवेकाच्या विरुद्ध काम करतात. काही लोक विचार करतात की त्यांचे वडील श्रीमंत आहेत म्हणजे ते स्वतःही श्रीमंत आहेत, पण त्यांना हे माहित नसतं की हे सगळं किती काळ टिकणार आहे. पूर्वी बरेच राजे होते, ते गेले. मुघल होते, तेही गेले. ब्रिटिश राज गेलं. आधी भारतात काँग्रेसचे सरकार होते, आता भाजपाचे सरकार आहे. ते चांगले काम करत आहे. संपूर्ण जग मोदी करत आहे. माणूस हे सगळं जाणून सुद्धा चुका करतो कारण जगाची संपूर्ण व्यवस्था चुकीची आहे. ही व्यवस्था माणसाला चोर बनवते, त्याला वाईट माणूस होण्यासाठी भाग पाडते. जर पृथ्वीवरील वैयक्तिक मालकी हक्क काढून टाकले तर पृथ्वीचा खरा कल्याण होईल. देवाने आधीच पृथ्वी, निसर्ग, हवा, पाणी सगळं निर्माण करून ठेवलं आहे जेणेकरून जेव्हा माणूस पृथ्वीवर येईल तेव्हा त्याला कोणतीही अडचण भासू नये. जेव्हा देव इतका शहाणा आहे तेव्हा माणूस शहाणा का नाही? तो असा विचार का करत नाही की निसर्गच आपलं भविष्य आहे, निसर्गच आपला भूतकाळ आहे आणि निसर्गच वर्तमान आहे? हे का कोणी विचार करत नाही? जर माणसाने निसर्गाला आई वडील गुरु मानलं तर माणसाला मनुष्यनिर्मित कोणत्याही गोष्टींची गरज भासणार नाही. म्हणूनच निसर्गाला आपल्या जीवनाचा आधार बनवा आणि राम नारायण रामचा सातत्याने जप करा. तुमचं जीवन धन्य होत जाईल.